नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुनंदा किचनमध्ये येते आणि ती कढईतील पोहे बघून म्हणते की अगं आभा आभा. तर आभा येते. आभा म्हणते की आई अगं काय झाले, कशाला आवाज देते. तर लगेच सुनंदा म्हणते की अगं काय झाले, हे कुणाचे पोहे आहेत. म्हणून ते सर्व पोहे ती प्लेटमध्ये काढते. तेव्हा आभाच्या लक्षात येतं की मानसीला जो चहा आणि पोहे मी काढून ठेवलेले होते तर ते न घेताच ती निघून गेली. आभा बोलून जाते की ही वहिनी पण, आणि परत ती म्हणते की अगं ती आई मानसी तिच्या कामाचा पहिला दिवस होता तेव्हा ती घाईघाईतच गेली, मग तिचाच हा चहा आणि पोहे राहिले असते. तेव्हा सुनंदाला सुद्धा काळजी लागते. सुनंदा म्हणते की अगं अशी न खाता कशी गेली आणि उपाशी राहिल्यानंतर हिच्या तब्येतीला जर काही झाले तर मग काय होणार. तेव्हा आबा म्हणते की आई तुला सुद्धा तिची काळजी वाटते. तेव्हा सुनंदा म्हणते की हे बघ आबा, काळजी वगैरे काही नाही, एकतर दुसऱ्याची पोरगी आपल्या घरात राहते, मग उगाच काही तिला त्रास व्हायला नको म्हणून ती हे सर्व मी बोलते. आणि माझ्यात थोडीशी इतकी माणुसकी तर आहेत. आणि हे बघ आज तिने हे बनवले बाद झाले. तिला इतकं सांग की घरात कुणासाठी काही करू नको, परंतु स्वतःसाठी मात्र तू वेळ काढून काहीतरी खाऊन जात जा, हे तिला नक्की सांग. तेव्हा आईच्या मनात मानसीविषयी इतकी काळजी बघून आबाला असं चांगलं वाटतं, म्हणजे आनंद वाटतो. त्यानंतर इकडे तेजस हा घाईने गाडी चालवत असतो. तर मानसी म्हणते की अहो राष्ट्रहित जरा हळूच चालवा, इतकी कसली घाई आहे तुम्हाला. तेव्हा अचानक गाडी थांबते. तर मानसी विचारते की काय झाले राष्ट्रहित. तर तेजस म्हणतो की काहीतरी झाले. अचानक ती थांबली म्हणजे ज्या विनोदने जो काही पराक्रम करून ठेवलेला असतो की सर्व गाडीचे पेट्रोल काढून ठेवलेले असते, अगदी थोडंसं पेट्रोल शिल्लक असतं आणि तेथपर्यंत ती गाडी जाते आणि एका ठिकाणी पेट्रोल संपल्यामुळे ती थांबते. परंतु तेजसच्या आणि मानसीच्याही काही लक्षात येत नाही. मानसी विचारत असते की अशी कशी ही गाडी थांबली. तेव्हा तेजस चेक करतो आणि पेट्रोल संपलं असे म्हणतो. तेव्हा मानसीला टेन्शन येतं. तेजस म्हणतो की तुम्हाला सोडायचं होतं म्हणून पेट्रोल मी पूर्णपणे भरले होते, पण हे असे झालेच कसे. तेव्हा तेजस मानसीला म्हणतो की तुम्ही तिकडे थांबा, मी लगेच पेट्रोल भरून येतो. मानसी म्हणते की कशाला हो, ऑफिस तर इथून जवळच आहे, मी जाते. तेजस म्हणतो की असं कसे, तुम्ही मला मित्र मानतात, मग माझं कर्तव्य नाही का पहिल्या दिवशी ऑफिसला तुम्हाला सोडायचं. तेव्हा मानसी म्हणते की मी मैत्रीण म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही घरी जा, मी जाते ऑफिसमध्ये. तेजस म्हणतो की अहो मानसी ऐकून घ्या, येथे जवळच पेट्रोल पंप आहे, मी लगेच येतो. तेव्हा मानसी म्हणते राष्ट्रहित मी म्हणले ना तुम्हाला, परंतु तेजस कुठे ऐकणार असतो. तर मानसी त्याच्यावर ओरडते की राष्ट्रहित मी तुम्हाला म्हणलंय की घरी जा आणि अभ्यास करा, वेळ वाया घालू नका. तेव्हा तेजस म्हणतो की इतक्या का डाफरतात. तर मानसी सॉरी म्हणते. तेजस म्हणतो की ठीक आहे मी घरी जातो आणि तो मानसीला ऑल द बेस्ट करतो. आणि हे बघा इंटरव्ह्यू तसा दिला होता अगदी तसाच पहिला दिवस सुद्धा तुमचा अगदी मजेत जाईल आणि जोडून तर तुम्ही तसे सर्वांशी घेताच, त्यामुळे काही टेन्शन होणार नाही, अगदी मस्त सर्व काही होईल. तेव्हा मानसी आपला हात पुढे करते आणि तुम्हाला सुद्धा पहिला पेपर खूपच छान जाणार, ऑल द बेस्ट असे करते. तर तेजस तिला पुन्हा ऑल द बेस्ट म्हणतो. तेजस विचारतो की का. तर मानसी म्हणते की घरी जाऊन फक्त अभ्यास करा. तेव्हा मानसी गेल्यानंतर तेजस गाडी चेक करतो की पेट्रोल संपलेच कसे, आणि तेवढ्यात तेजस सोन्याचं पान मानसीने दिलेलं असतं की त्याच्याकडे पाहतो आणि खरंच यामुळे माझं आयुष्य नक्की लकी होणार आहे असे तो म्हणतो. मी नक्की ते जपून ठेवील म्हणून ते सोन्याचं पान आपल्या खिशात घालतो. त्यानंतर इकडे छायाही घरी त्या हॉल तिकीटमध्ये तिने जे चकल्या गुंडाळलेल्या असतात तर त्या बाहेर येऊन खात असते. तर तिथे विनोद येतो. विनोद म्हणते की काय खातो. तर लगेच छाया म्हणते की चकल्या खाते. तर विनोद म्हणतो की दे मला, आणि छाया म्हणते की नाही, मगाशी तर सर्वांसमोर म्हणायची काय गरज होती की माझा उपवास आहे आणि आता वर मला चकल्या मागतात. एकतर ऑलरेडी खूप भूक लागलेली आहे, ही चकली मी चांगली चहाबरोबर खाणार होते म्हणून ती ओरडते. तेव्हा विनोद तिचा तो चकली असलेला त्या कागदाचा हात पकडतो आणि आता परत करून दाखव असे म्हणतो आणि त्या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. चकली दे चकली करत असे ते एकमेकांमागे फिरत असतात. तर तेवढ्या तेजस गाडी लोटत लोटत घरी येतो आणि त्याला बघून छाया लगेच बाजूला जाते. विनोद तिला बघून पुन्हा तिच्या मागे चकली दे असे म्हणत फिरत असतो. छाया नाही म्हणत असते आणि तेवढ्यात तेजसच्या मोबाईलवर त्याच्या तो मित्राचा फोन येतो आणि तो मित्र म्हणत असतो की खरंच तुला अशी मानसीसारखी बायको मिळवली, खरंच तुझं नशीब आहे. मला एक काम कर, तुझं जे हॉल तिकीट आहे ना त्यावरील नंबर दे, म्हणजे मी तुझी सेंटर तुला सांगतो. तेव्हा तेजस म्हणतो की फक्त 5 मिनिट दे, मी लगेच चेक करतो. म्हणून तेजस हॉल तिकीट शोधायला आत येतो. तर छाया आणि विनोद यांचे भांडण सुरू असतं. तेव्हा तेजसला माहिती असतं की नक्की पेट्रोल संपण्यामागे विनोदचा हात असेल, म्हणून तो मुद्दाम विचारतो की भाऊजी अहो आमच्या गाडीतील पेट्रोल कसे संपले.
तेव्हा विनोद म्हणतो की आम्ही कुठे तुझ्या गाडीला हात लावला. तेजस म्हणतो की मी तुम्हाला कुठे असे म्हटलो की तुम्ही गाडीला हात लावला म्हणून, मी फक्त तुम्हाला विचारले होते. आणि नाही म्हणजे तुम्ही हात कशाला लावता, तुम्ही फक्त खायचं पाहता, म्हणजे खाण्याच्या गोष्टीला हात लावतात. छाया म्हणते की हो. तेव्हा तेजस लगे तिचे सोंग आणतो आणि तिचा तो तसा आवाज काढतो. तेव्हा विनोद म्हणतो की अरे तू तर फार बडबड करतोस, मला एक गोष्ट सांग, तू तर मानसीला सोडायला गेला होता आणि कुठपर्यंत गाडी सुरू झाली असे म्हणायचे होते आणि परत म्हणतो की सोडलेस का तिला. तेजस फक्त हसून त्याच्याकडे बघत असतो. तर विनोद म्हणतो की माझ्याकडे फक्त बघत नको राहूस आणि तुझीच नजर मला लागेल. तेव्हा तेजस पुन्हा विचारतो की खरंच तू पेट्रोल नाही काढलेस के. तेव्हा विनोद छायाच्या हातातील चकल्या हिसकावतो. छाया नाही म्हणत असते. तेव्हा विनोद हिसकावून घेतो, परंतु फक्त त्याच्या हातात कागद जातो आणि चकल्या मात्र छायाच्या हातात राहतात. ती खुश होऊन चकल्या दाखवते आणि आत पळून जाते. तेव्हा विनोद सुद्धा आत जाणार तर लगेच तेजस त्याचा हात धरतो आणि त्याच हातामध्ये हॉल तिकीटचा तो कागद असतो. विनोद म्हणतो की हात सोड. तर तेजस म्हणतो की फक्त तू माझ्या रंगे हातात सापड. विनोद म्हणतो की नाही सापडणार. तर तेजस म्हणतो की शक्यच नाही. विनोद म्हणतो की हात सोड, दुखतो. तर लगेच तेजस त्याला हिसकावून तिकडे फेकतो आणि विनोद त्या हॉल तिकीटचा कागद आपल्या हातातच घेऊन जातो आणि छाया मला चकली दे असे म्हणत तो परत आत जातो. आणि तेवढ्यात तेजस आभाला आवाज देतो की आभा लवकर बाहेर ये. आभा बाहेर येते आणि काय झाले दादा विचारते. तर तेजस म्हणतो की अगं माझं हॉल तिकीट आहे ना, त्यावर जो नंबर आहे त्यामुळे सेंटर कोणते आहे हे कळेल. मला एका मित्राला तो नंबर पाठवायचा, तू लगेच ते हॉल तिकीट घेऊन ये. तेव्हा आभा आणते म्हणून आत जायला निघते. तर लगेच तेजस तिचा हात धरतो. जरा जपून घेऊन ये, कोणाला काही कळून देऊ नको. तेव्हा आभा म्हणते की नाही करणार आणि परत ती आत आणायला जाते. तोपर्यंत इकडे मानसी ऑफिसच्या बाहेर येऊन पोहोचते. तिला खूप दम लागलेला असतो. तर इकडे आभा ही हॉल तिकीट शोधायला आत जाते, परंतु कुठेही तिला ते सापडत नाही. म्हणून ती लगेच दादाकडे बाहेर येते आणि दादा हॉल तिकीट कुठेही सापडत नाही असे ती याला तेजसला म्हणते. तेजस म्हणतो की तू व्यवस्थित शोधले नसेल, जा व्यवस्थित शोधू नये. आभा म्हणते की अरे सर्वत्र शोधले, शांतपणे आत जा आणि व्यवस्थित सोड. तर आभा म्हणते की अरे खरंच मी सर्वत्र शोधले. तेव्हा लगेच तेजस म्हणतो की अगं उद्या परीक्षा आहे आणि आज हॉल तिकीट सापडत नाही, मग काय बहीण आहे, तू जा आणि व्यवस्थित शोध. तर आभा म्हणते की अरे मानसी बहिणीनी नीट तर ठेवली असेल ना. तेव्हा तेजस म्हणतो की हा कोणता प्रश्न आहे, ती माझ्यापेक्षा सुद्धा व्यवस्थित ठेवे, तू नीट शोधले नसणार, त्यामुळे तू एक काम कर, शांतपणे तू जा आतमध्ये आणि व्यवस्थित शोधून घेऊन ये. आभा लगेच मानसीला फोन करायला घेते आणि ती तेजसचा मोबाईल घेते आणि काय मानसी वहिनीचा फोन सुद्धा तुझ्या फोन मध्ये सेव्ह नाही आणि लकी जाम म्हणून तिला तो मोबाईल फोन सापडतो आणि लकी जाम म्हणून असा सेव्ह आहे असे तेजस सुद्धा म्हणतो. तेव्हा आभा त्याच्याकडे हसून पाहत आणि परत तेजस तिच्या हातातील मोबाईल घेतो. अगं तिच्या कामाचा पहिला दिवस आहे, तू त्यांना कशाला टेन्शन देतेस असे म्हणतो. तो आतमध्ये जा, व्यवस्थित शोध. तेव्हा आभा म्हणते की जर नाही सापडलं तर. तेव्हा तेजस म्हणतो की जर नाही सापडलं तर नेहमीच चक्र, त्यामुळे पुन्हा सर्वजण नाराज होतील आणि चिडतील. तेव्हा आभा परत ते हॉल तिकीट शोधायला आत जाते. त्यानंतर इकडे रणजित तर आपल्या ऑफिसच्या कॅबिन मध्ये फुलांचा बुके घेऊन मानसी केव्हा येते याची वाटच बघत असतो. तेवढ्यात ते त्याचे स्टाफ मेंबर येतात आणि सर ते मॅडम आल्यात असे म्हणतात. तर लगेच रणजित उठतो आणि तो फुलांचा बुके मानसीला द्यायला सांगतो. तर तो स्टाफ मेंबर म्हणतो की सर याची काय गरज होती, आम्ही अगोदर सर्व व्यवस्था करून ठेवलेली होती, बुके तर आणलेला होता. तेव्हा रणजित म्हणतो की तो बुके तुम्हाला ठेवून घ्या आणि हा मी आणलेला बुके तुम्ही त्यांना द्या, जमेल ना हे सर्व तुम्हाला. तर शेवटी त्या स्टाफ मेंबरला तो बुके घ्यावाच लागतो. त्यानंतर मानसी ही तेथे त्या ऑफिसमध्ये त्या बाहेर येऊन पोहोचते आणि तिला पूर्णपणे चालून घाम भरलेला असतो. समोर पाहते तर तिचे वेलकमची सर्व तयारी तेथे तिला दिसते. सर्वत्र बलून्स लावलेले असतात आणि रणजित त्याच्या खिडकीच्या काचेमधून तो मानसीला बघत असतो. मानसी समोर येते तर सर्वजण लगेच स्टाफ उठतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून टाळ्या वाजवतो. काजल पुढे येते आणि तिचं कॉंग्रॅच्युलेशन्स करून लगेच फुलांचा बुके वेलकम करून मानसीला दिला जातो आणि ऑल द बेस्ट फॉर यू न्यू जॉब असे तो खुश होऊन मानसीला म्हणतो. मानसी तर सर्वांकडे आश्चर्याने पाहत असते. मानसी विचारते की पण अहो हे सर्व माझ्यासाठी. तेव्हा रणजित हे सर्व खिडकीतून पाहत असते. मानसी म्हणते की मी फक्त येथे एम्प्लॉई आहेत, स्पेशल असे गेस्ट नाही. तेव्हा त्यातील एक स्टाफ मेंबर म्हणतो की या ऑफिसमधील सर्व एम्प्लॉई आमच्या सरांसाठी स्पेशल आहेत. तेव्हा मानसी म्हणते की तरी सुद्धा एका स्टाफसाठी इतकं सर्व. काजल म्हणते की आपल्या स्टाफची काळजी घेणं गरजेचं आहे असे आमचे, आणि परत म्हणते की आपल्या सरांना वाटतं. आणि तेव्हा रणजित हसता हसता समोर फरचीकडे पाहतो आणि तो परत त्याला तेथे तेजस आहे असे वाटतं आणि तो तेजसला म्हणतो की तेथेच थांबायचं, परत मध्ये यायचं नाही आणि जोराने तो लाथडतो. त्यानंतर इकडे मानसी
खुश असते, परंतु इकडे आभा आणि तेजस मात्र ते तिकीट हॉल तिकीट शोधत असतात, परंतु कोणत्याही पुस्तकात आणि वहीत त्यांना ते हॉल तिकीट नाही मिळत. आभा म्हणतात की अरे दादा, सर्व काही ही पुस्तकं चाळून झालीत, हॉल तिकीट कुठेही नाही सापडत, चल आपण मानसी वहिनींनाच कॉल करूयात. तेव्हा तेजस म्हणतो अगं अगोदर शोधून घे, जर नाही सापडलं तर आपण त्यांना कॉल करूयात. आणि परत शोधायला सुरुवात केल्यानंतर सूरज तेथे येतो. सूरज लगेच आभाला विचारतो की काय करतेस आभा. आभा सांगणार तोच लगेच तेजस मोठ्याने ओरडतो की आभा, हा चॅप्टर खूप महत्वाचा आहे आणि हा चॅप्टर नक्की परीक्षेत येणार, म्हणून मुद्दाम तो विषय बदलतो. आभा म्हणते की काय, तर तेजस सूरज देखत म्हणतो की अगं तुझा अभ्यास घेतो मी. तेव्हा आभा सुद्धा म्हणते की हो अरे दादा माझा अभ्यास घेतोय. सूरज म्हणतो की हा चॅप्टर तुला काय शिकवणार ग चॅप्टर. तेव्हा तेजस म्हणतो की काय रे, दारू पिऊन आलास का. अरे विनोदावरून कळले की मला तू किती शुद्धीत आहे ते. आभा म्हणतात की अरे माझी एक्झाम जवळ आली, त्यामुळे तेजस दादा मला सर्व काही डॉक्युमेंट्स मला व्यवस्थित सांगतोय समजावून. तेव्हा सूरज म्हणतो की हो शिक, चांगले शिक, आणि शिकता शिकता इतर काही गोष्टी तू याच्याकडून शिकू नको म्हणजे झालं. आणि तसंही याला सर्व काही सोपं आणि एका झटक्यात लागतं. वेळ मारून घेण्यासाठी वाटेल तसं हे नाटक करत, घरातील लोकांना खोटं खोटं बोलून लग्न करून फसवायचं हीच त्याची रीत आहे. हे मात्र आभा तू त्याच्याकडून शिकू नको म्हणून सूरज हा तेजसला टोमणे मारतो, परंतु तेजस तरी सुद्धा शांत राहतो. अरे मी वाईट वागतो, परंतु लाचार असल्यासारखं नाही वागत, परंतु तू मात्र फसवायला नको होतं, असे बोलून सूरज आतमध्ये निघून जातो. आभाला मात्र याचं खूप वाईट वाटतं. आभा म्हणतात की दाता अरे येता जाता सर्वजण तुला टोमणे मारत असतात. तेव्हा तेजस म्हणतो की जाऊन दे, अगं आपलीच माणसं आहेत सर्वजण, मी चूक केली म्हणून ते चिडतात. आणि हे बघ, ही परीक्षा जेव्हा मी पास होईल आणि मानाची नोकरी मिळेल तेव्हाच ही सर्वजण माझी पाठ ठोपातील. तेव्हा मात्र आभा म्हणतात की अरे पण त्या अगोदर हॉल तिकीट तर मिळायला हवं. त्यानंतर इकडे ऑफिसमध्ये काजल मानसीला म्हणते की चल मी तुला तुझी सीट दाखवते. तेव्हा मानसीला अचानक चक्कर येते आणि सर्वजण धावत मानसीजवळ येतात की काय झाले म्हणून. रणजित धावतच येतो आणि सर्वांना म्हणतो की बाजूला व्हा, आणि काळजीने म्हणतो की काय झालं मिस मानसीला, बहुतेक त्या बेशुद्ध झाल्या असतील, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांना बोलावून घेऊन या आणि क्विक फास्ट पाणी घेऊन या असे सर्वांवर ओरडतो. आणि तेवढ्यात मानसीच्या मोबाईलवर राष्ट्रहितचा म्हणजे तेजसचा कॉल येतो आणि रणजित बेशुद्ध मानसी पडल्यामुळे लगेच तिचा कॉल तो उचलतो, म्हणजे कॉल उचलत नाही, फक्त त्या कॉलकडे बघत असतो आणि घाईने डॉक्टरांना बोलवा बोलवा असे तो करत असतो. मानसीचे तळपाय सुद्धा तिथे सर्वजण चोळत असतात की मानसी शुद्धीवर काय येत नाही. पाणी सुद्धा मानसीला आणले जाते. तेव्हा रणजित तो तिंदा आलेला राष्ट्रहित म्हणजे तेजसचा कॉल लगेच रागाने कट करतो. तर इकडे तेजस म्हणतो की अगं आबा त्या फोन नाही उचलत, कामाचा पहिला दिवस असेल त्यामुळे जरा त्यांना त्रास असेल, ताण असेल, जाऊन दे, तू आतमध्ये जा आणि परत शोधू नये, एकदा कपाटाखाली बघ की चुकून पडले असेल. डॉक्टर येतात, इकडे मानसीला चेक करतात. तेव्हा रणजित विचारतो की काय झाले डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात की तसा त्यांना विटनेस नाही, थोडा वेळ झाल्यानंतर त्या नक्की शुद्धीवर येतील, त्यांनी काही खाल्लेलं दिसत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना थोडंसं खायला द्या, आणि त्यांनी काही खाल्ले नसल्यामुळे त्यांची शुगर जरा वाढली असेल. तेव्हा डॉक्टर गेल्यानंतर लगेच रणजित हा काजलवर ओरडतो आणि त्यांच्या घरच्यांना सांगा की त्यांना उपाशी ठेवायची नाही, आणि माझ्या ऑफिसमधील प्रत्येक माणूस माझ्यासाठी खास आहे आणि कुणाला काही झालेले मला नाही चालणार, आणि मानसी तुला तर बिलकुल त्रास झालेला ते तर मला नाही सहन होणार, कारण तू तर माझ्यासाठी सर्वात खास आहे. तेव्हा काजल बोलायला लागणार, तोच लगेच रणजितीला शांत राहायला सांग आणि मला जरा काम आहे म्हणून तो लगेच काजलला म्हणतो की काळजी घे आणि तो आत निघून जातो. त्यानंतर आभा मात्र इकडे हॉल तिकीट सर्वत्र शोधत असते आणि विनोद मात्र ते घेऊन बसलेला असतो. तेव्हा लगेच सूरज आत येतो आणि आभा काय शोधतेस मला सांग, मी शोधू लागतो. तेव्हा विनोद लगेच हसून म्हणतो की काय रे, डोळ्यावर तर नशा असते, तुला काही वाचता येणार आहे का, कशाला म्हणतो. सूरज म्हणतो की अरे विनोद, दिवसभर फक्त घरात बसून काही खायचं असतं का, खाण्यापिण्याशिवाय काही हालचाल सुद्धा करावी लागते, त्यामुळे हे असं होतं. तर आबा म्हणते की दादा अरे तू बस, मी नोट शोधते, म्हणून आबाची धावपळ सुरू असते. तर सूरज म्हणतो की कसल्या की इतक्या नोट शोधते, आणि विनोद सुद्धा म्हणतो की काय ग, इतका अभ्यास केला होतात का, आणि काय इतका अभ्यास करून करणार तरी काय, गोल्ड मेडल मिळवणार आहे का तुझ्या दादासारखं, आणि नको मिळू ग बाई, अगं बघतेस ना अवस्था काय होते ते, आणि सदा घराबाहेर अशी त्याची अवस्था झाली. आबाला मात्र त्या विण्याचा खूप राग येतो आणि सूरजला सुद्धा. विनय म्हणतो की काय अगं, राग आला का आमच्या चिमुकलीला, फक्त रियालिटीच मी तुला सांगितली, आणि परत एकदा सांगतो की सर्व प्रभूंचे दिवे हे निर्मूळते, अगदी फू केलं तर लगेच जाते. तेव्हा सूरजला राग येतो आणि सूरज ते हातातील हॉल तिकीट आहे ते त्याचे समोर ठेवलेले असते आणि ते
फेकून देत म्हणतो की काय आहे हे? गायत्री वहिनी आमच्या घरात राहतात, त्या आमच्या आहेत, तू कोण आहे आमचा त्यांचा मेहुणा? मग तू या घरात राहतो तर तुझं सर्व काही आम्ही ऐकून घेऊ असे नाही, 2 वेळचं तुला गिळायला मिळतं, फक्त तू गिळत राहायचं. तेवढ्यात सुनंदा बाहेर येते तर सूरज म्हणतो की गिळणार, नक्की गिळणार. अरे मी फक्त मस्करी करत होतो आणि उगाच कशाला इतका चिडतो? त्या दोघांमधील वाद बघून सुनंदा येते आणि सुनंदा सूरजला शांत राहायला सांगते. अरे केरच झालेला आहे ना, मग तो केर मी काढते, कचरा करून ठेवतात फक्त, म्हणून सुनंदा लगेच कामाला लागते. सूरज पुन्हा त्याला काय म्हणतो तर विनोद म्हणतो की थांब, तुला 50 रुपये हवे असतील देतो मी. तेव्हा सूरज त्याला भिकारी म्हणून निघून जात. परंतु आभाला मात्र हॉल तिकीट कुठेही सापडत नाही. तिला टेन्शन येतं की कुठे गेले असेल, परंतु समोर मात्र तिच्याच असते, म्हणून ती तशीच रागरागात बाहेर येते. तर हॉल तिकीट थोडंसं वाऱ्याने उडतं आणि बाजूला जाऊन पडतं. तर तेजस आपल्या मित्राबरोबर बोलतच असतो की अरे मी थांब, सापडत नाही, सापडल्यानंतर लगेच तुला ते नंबर टाकतो. तर त्याचा मित्र म्हणतो की अरे आयत्या वेळीच वहिनीने इतकी धावपळ केली आणि साधं तू त्याला जपून सुद्धा नाही ठेवलं आणि शोध लवकर. तेवढ्यात आबा बाहेर येते आणि आबा तेजसला विचारते मानसी वहिनीचा फोन होतात का? तेव्हा तेजस म्हणतो की नाही, केदारचा होता, त्याला नंबर लागतो. तर कुठे तुला शोधले का हॉल तिकीट? तर आबा म्हणतात की नाही, सर्वत्र शोधले परंतु कुठेही नाही, आता फक्त घर उचलायचं आणि झटकायचं बाकी आहे, कुठेच हॉल तिकीट सापडत नाही. म्हणून दोघांना खूप टेन्शन येतं की नक्की हॉल तिकीट गेले कुठे. तर आबाला खूप टेन्शन येतं की गायत्रीच्या हाताला तर ते लागले नसेल ना. तेव्हा हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये तेजस मानसीला आणायला ऑफिसमध्ये जातो आणि तिला घेऊन घरी येतो. तेव्हा आबा हॉल तिकीट पूर्ण शोधून दमलेली असते आणि आल्या ती तेजसला मानसी समोर सांगते की अरे तू गेल्यापासून मी घरभर शोधते परंतु कुठे मात्र मला ते नाही मिळाले. तेव्हा मानसीच्या लक्षात येते की हॉल तिकीट नक्की हरवले. मानसी म्हणते की आबा काय बोलतेस, हॉल तिकीट सापडत नाही. म्हणून मानसी ही आपल्या घरात शोधत असते, परंतु गायत्री तिला विचारते की काय ग, आबाच्या नोट्स तू का शोधत होती? नक्की तू नोट्स शोधत होती की हरवलेले तिकीट? तेव्हा आबा आणि मानसीला धक्का बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.